टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत लेबनिझचा शेवटचा पार्ट म्हणजे शेवटचा व्हिडिओ असणार आहे। जर तुम्ही माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या आणि मी प्लेलिस्ट तयार केलेली असणार आहे। त्यामध्ये जाऊन तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे आहे, कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे ते सगळंच टॉपिक मी तिथे कव्हर केलेलं असणार आहे आणि जे कव्हर केलेलं नाही आहे तर ते मी लवकरात लवकर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। ओके, तर चला, तर हा व्हिडिओ असणार आहे शेवटचा लेबनिझचा। जर तुम्ही माझे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या, कारण लेबनिझ कोण होते, त्याने कुठला सिद्धांत मांडला, कुठली थेअरी मांडली, त्यांच्या थेअरीचं काय महत्त्व असणार आहे हे सगळं आपल्याला बघायचं असणार आहे। कारण आपल्या पेपरच्या अनुषंगाने जर बघितलं तर हे सगळे महत्त्वाचेच टॉपिक असणार आहे। तर चला, जास्त वेळ न घालविता आज आपल्या शेवटच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ते शेवटचा व्हिडिओ असणार आहे लेबनिझचा। ओके, तर आता आपण बघूया लेबनिझचा स्वभाव कसं असते। आता तुम्ही तर बघितलं की लेबनिझचा स्वभाव म्हटलं की चिज्नूचा स्वभाव कसा असणार आहे। तर लेबनिझने जेव्हा चिज्नू सिद्धांत मांडला म्हणजे त्याला मोनॉड्स म्हटलेलं आहे, ते ग्रीक भाषेतलं असणार आहे। ग्रीक भाषेतलं असल्याकारणाने ते म्हणतात की माझा जो चिज्नू आहे हा सगळ्यात कसा असला पाहिजे, विश्वाच्या मूल तत्वापासून निर्माण झालेला आहे आणि त्याच्यामध्ये गुणात्मक संख्यात्मक सगळेच भेद मला मान्य आहे, पण तो भौतिक नाही। जर मी त्याला भौतिक म्हटलं की त्याचं विभाजन होणार आहे, तर माझा चिज्नू भौतिक नाही आहे, तर काय आहे, अभौतिक आहे, आध्यात्मिक आहे, स्पिरिच्युअल आहे। म्हणजे ज्या प्रकारे मी जेव्हा ज्या त्रिकोणाची जेव्हा गोष्ट केलेली होती, पिरॅमिडची गोष्ट केलेली होती, तर त्यांनी सगळ्याच याच्यामध्ये आपल्याला मला वाटतं 4th व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं असणार आहे। त्यांचा चिज्नू एकदम ग्राउंड फ्लोअरपासून सुरू होते, म्हणजे दगडापासून धोंड्यापासून सुरू होते। ते कशा अवस्थेत असे अचेतन अवस्थेत असते, पण अचेतन असून सुद्धा त्याच्यामध्ये अंशतः प्रमाणात काही ना काही असोरा चेतन तत्व असते। त्यानंतर त्यांनी दुसरा जो आपल्याला फ्लोअर सांगितला होता, दुसरा नियम सांगितला होता, तर ते म्हणतात की त्याच्यामध्ये गवत आणि काय असं जनावर असले पाहिजे, म्हणजे प्राणी असले पाहिजे। त्यानंतर त्यांनी कशाची गोष्ट केलेली होती, नंतर माणसांची गोष्ट केलेली होती आणि सगळ्यात पीक लेवलमध्ये कोण होतं, ईश्वर वसलेला होता। म्हणजे जोही काय आहे, सगळ्याचा सृष्टी रचयिता आहे, सगळं त्याला बोध होते, ज्ञानाचा बोध होत असते, त्याला कोणी पण हरवू शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं होतं। आपल्या व्हिडिओमध्ये शिकाय मी सांगितलेलं होतं। आणि त्यांची जे थेअरी आहे हे तिथूनच सुरू होत असे, ग्राउंड फ्लोअरवरती एकदम टॉप पीक लेवलवरची जेव्हा ते गोष्ट करतात तेव्हा त्यांच्या थेअरीमध्ये किती दृढपणे त्यांनी एकदम आपण म्हणून की एक संकल्पना सांगितलेली आहे। ते गणित तज्ज्ञ होते, धर्मशास्त्राचे पण तज्ज्ञ होते, राजकीय वेपर होता आणि तत्त्वज्ञानही त्यांनी आत्मसात केलं होतं। त्यानुसार जर त्यांचा विचार बघितला तर खूप गूढ आहे, खूप म्हणजे आपण म्हणून की एकदम बेसिक आणि एकदम दृढ आध्यात्मिकतेच्या याच्यातून गोष्टीतून त्यांनी आपला विचार मांडला, स्पिरिच्युअल विचार मांडलेला आहे। ते भौतिक त्या वस्तूची आपण संकल्पना मानत नाही, तर ते एकदम अभौतिकतेची ते गोष्ट करत आहे असं कोण म्हणतात, लेबनिझ म्हणतात त्यांच्या चिज्नूशास्त्रामध्ये। तर आता त्यांचा स्वभाव कसा असणार आहे हे आज आपण बघणार आहोत। लेबनिझ कोण होते, बुद्धिवादी होते। ओके, चला, आता संख्यात्मक दृष्टिकोनातून जर विचार केला, चिज्नू हे अंतिम आहे। आता जे विभाजनच नाही करू शकत ते अंतिम असणार आहे। प्रत्येक चिज्नू चैतन्ययुक्त आहे, विशेष आहे। माझे चिज्नू त्यांनी काय म्हटलेलं आहे, खूप विशेष आहे, चैतन्यरूप आहे, शक्ती संपन्न, एकदम शक्तिमान आहे। हा एक शब्द वापरला होता त्यांनी, ठीक आहे। शक्ती संपन्नता आहेच आहे, शक्तिमान पण आहे, ठीक आहे। प्रत्येक चिज्नूच्या ठिकाणी अन्य चिज्नूचा अंश असतो आणि म्हणून प्रत्येक व्यक्तिगत चिज्नूच्या ठिकाणी सर्वच चिज्नू विद्यमान असतात आणि म्हणूनच एका व्यक्तीच्या ठिकाणी संपूर्ण दृष्टीचे प्रतिबिंब असते। या दृष्टीने लेबनिझ व्यक्तिगत चिज्नूला विश्वरूप इथे मानलेले असणार आहे। म्हणजे जे व्यक्तिगत जे चिज्नूला त्यांनी विश्वरूप मानलेले असं त्यांचं मत आहे। म्हणजे जेही सृष्टी करताय व्यक्तीच्या ठिकाणी संपूर्ण सृष्टीचे तिथे ते काय प्रतिबिंब मानत आहे आणि त्यानुसारच माझा चिज्नू कसा असणार आहे, संख्यात्मक दृष्टिकोनातून त्याचा जर मी विचार केला तर तो अनंत आहे, चैतन्ययुक्त आहे, विशेष आहे आणि काय आहे, सगळ्याच्यामध्ये त्याचे काय अंश अन्य चिज्नूच्या नुसार त्याचे अंशतः काय असणार आहे आपल्याला पाहायला मिळत असते अंश। आणि प्रत्येक माणसाच्या चिज्नूच्या ठिकाणी सर्वच काय असे व्यक्तिगत चिज्नू इथे आपल्याला पाहायला मिळत असते असं कोण म्हणतात, लेबनिझ म्हणतात। आणि यामुळे चिज्नूलाचं संपूर्ण संसाराची लघुरूप मानले जाते आणि एका अणूमध्ये विराट रूप सामावलेले आहे। आणि हे जे चिज्नू त्यांनी सांगितलेले आहे ते काय आहे, चित्त स्वरूप आहेत आणि संपूर्ण संसार ही ध्यान स्वरूप आहे। चिज्नूलाचं चित्त स्वरूप मानल्याने प्रतिनिधित्व जे होते ते चिज्नूचा स्वभाव म्हणून स्वीकार केला जात असतो।
दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणतात की चिन्नूवर बाह्य गोष्टीचा कधीच प्रभाव पडत नाही, कारण जेही बाहेरून येते त्याचा काहीच प्रभाव पडत नाही, तेही आहे ते पूर्ण आंतरिक आहे. तसं आता म्हटलं आपल्याला कोणी जर काही म्हटलं, कोणी म्हणजे टाळं टिकणे वगैरे काही केलं तर आपल्याकडे डोक्यात एकदम प्रभाव पडते आणि मला असंच काऊन म्हटलं, तसंच काऊन म्हटलं, मी तर एवढा हुशार आहे, मी तर एवढं मोठं काम केलेलं आहे. पण तसं नसते. कधी कधी काय राहते, कोण काय म्हणते याच्याकडे विश्वास ठेवण्यापेक्षा आपण काय करतो हे महत्त्वाचं असते. त्याच प्रकारे लॅबनितीज म्हणतात की माझा चिन्नू काय आहे, बाह्य नाही आहे, त्याला बाह्य गोष्टीचा कुठलाच प्रभाव पडत नाही, जेही आहे ते काय आंतरिक आहे, त्याचा एक वेगळं विशेष आहे, वैशिष्ट्य आहे, चेतन रूप आहे, शक्तिमान आहे, मग बाहेरच्या गोष्टीचा प्रभाव कशाला पडणार आहे. ठीक आहे. आणि या दृष्टीने चिन्नूंना खिडकी विरहित म्हणजे विंडोलेस मानले जाते. ठीक आहे. प्रत्येक चिन्नू आपापल्या ठिकाणी पूर्ण आहे. तो दुसऱ्या चिन्नू तर प्रभावित करतही नाही. आणि त्याची महत्त्वाची बाब म्हणजे काय, तर प्रत्येक चिन्नूची स्वतंत्रता आणि विशेषता स्पष्ट होते. म्हणजे दुसरे चिन्नू तो प्रभाव करत नाही आणि त्याच्या दुसऱ्याकडे आकर्षण पण होत नाही. तो बाह्य गोष्टीचं तो अंतर घेत नाही, जेही आहे त्याचा आंतरिक आहे, चैतन्य रूप आहे, विशेष आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण तो बाह्य वस्तूचं काय ते आकर्षित होते का, नाही. ठीक आहे. आणि दुसऱ्याच्या याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं, सगळ्यात महत्त्वाचं काय, खिडकी विरहित आहे म्हणजे विंडोलेस आहे. ठीक आहे. म्हणजे ज्या प्रकारे आपले घरामध्ये जसं खिडकी असते, विंडो असते, तर त्याची जे विंडो आहे काय आहे, विंडोलेस आहे. म्हणजे ज्याकडे विंडो आहे का नाही, म्हणजे बाहेरचा संपर्कच येत नाही त्यांच्या याच्यातून. ठीक आहे. स्वतंत्र आहे, संपूर्ण आहे, सविशेष आहे. पूर्वस्थापित सामंजस्य काय होणार आहे ते बघूया. इथे आपण द्रव्याच्या संख्येच्या बाबतीत विचार केला तर असे स्पष्ट मत होते की डेकार्त त्यांनी 2 प्रकारचे द्रव्य त्यांनी सांगितलेलं होतं. कोणते 2 होते द्रव्य, मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुम्ही व्हिडिओ बघता, डेकार्तचं पण टाकलेलं असणार आहे मी व्हिडिओ. 2 द्रव्य त्यांनी कुठले मांडले होते, द्वैतवाद म्हटलं जाते त्यांना. ते 2 द्वैत कोणते होते हे तर मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तुमचा होमवर्क. ओके. तर लॅबनितीज कोण होते, एक तत्ववादी. त्यांनी कुठलं तत्व मांडलेलं होतं तेही मला तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये लिहून पाठवा. त्याच्यानंतर लॅबनितीज ते अनेक तत्ववादी. त्यांनी वेगवेगळ्या व्हेरायटीचा इथे विचार केला आहे, अनेक तत्वाचा जेव्हा विचार केलेला आहे तर ते म्हणतात की मन आणि शरीर हे 2च वेगवेगळे आणि स्वतंत्र द्रव्य असले तरी त्यांच्यात क्रिया प्रतिक्रिया कशी घडून येते. आणि या प्रश्नांच्या बाबतीत डेकार्तने आंतरक्रिया, स्पिनोझाने समांतरवाद आणि लॅबनितीजने पूर्वस्थापित सामंजस्य सिद्धांत कसा काय मांडलेला आहे हे इथे आपल्याला पाहायचं. म्हणजे पूर्वस्थापित जे असते तेच आपल्याला समोर जाऊन पाहावं लागते. म्हणून डेकार्तने जेव्हा आपल्याला सांगितलं होतं की द्वैत आहे, मन आणि शरीर आहे, तर आंतरक्रिया कशी होते, इंटेलेक्चर कसं होते, स्पिनोझा म्हणतात की समान कसं असते. ज्या प्रकारे रेल्वेच्या देशात 2 रूट आहे त्या कशा समान पातळीवर चालत असेल, एखाद्याला जर काही झालं, इजा झाली तर आपले सगळं रेल्वे कसे ते विस्कळीत होऊन जाते, हे ना, डब्बे खाली पडून जाते. म्हणून ते म्हणतात की माझा जो आहे काय म्हणून आपण एक सिद्धांत आहे किंवा आपण एक थेरी म्हणू, ते माझे समांतर जे चालत आहे ते पूर्ण कसे एक वेवरती चालत आहे. मी काय एक तत्ववादी असल्या कारणाने मला समांतरवादाचा इथे विचार करावा लागत आहे. आणि लॅबनितीजनी म्हणतात की मला पूर्वस्थापित सामंजस्य इथे सिद्धांत मांडण्याचा आहे. म्हणजे या तिघांचेही सिद्धांत बुद्धिवादी दार्शनिक असल्या कारणाने त्यांचे तिन्ही सिद्धांत सगळ्यात महत्त्वाचे इथे आपल्याला पाहायला मिळते. लॅबनितीजच्या मते प्रत्येक चिन्नू हा खिडकी विरहित आहे म्हणजे विंडोलेस असतो. आणि म्हणजेच प्रत्येक चिन्नू ही खिडकी विरहित असते, बाहेरून त्यामध्ये काहीही प्रवेश करू शकत नाही. विंडोलेस म्हणजे विंडोचाही नाही तर विंडोलेसच असल्याकारणे बाहेरचं कुठलीही गोष्ट आतमध्ये येऊ शकते का, नाही. आतमधली कुठली गोष्ट बाहेर जाऊ शकते का, नाही. ठीक आहे. म्हणजेच त्याच्यावर कोणत्याही बाह्य गोष्टीचा प्रभाव पडत नाही आणि ते आपल्या आंतरिक नियमाने संचालित इथे होत असते. तेच पहिलेच म्हटलं, बाह्य कुठलीच गोष्ट जेव्हा त्याला आकर्षित होत नाही तर बाहेरचं जगच नाही बघू शकत, विंडोलेस आहे. आता ते म्हणतात की मग आंतरिक नियमानेच ते काय संचालित होत असतात. ठीक आहे. कारण त्याच्यामध्येच एवढे जेव्हा शक्ती आहे, शक्तिमान आहे, सर्व विशेष आहे, सगळं संपन्न आहे, व्यक्तिगत आहे, सगळ्याच गोष्टी इथे अवलंबून आहे चिन्नूमध्ये, मग त्याच्यामध्ये बाहेरच्या गोष्टीचा इथे काहीच प्रभाव पडणार नाही, जेही आहे ते आंतरिक असणार आहे. बघा फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ खूप लॉंग वाटत असले पण मी जेव्हा बोलत असते तेव्हा माझं 25-20 मिनटं कसे होऊन जाते मलाच कळत नाही. पण जेव्हा तुम्ही बघत असाल ते 20-25 मिनटं होऊन जाते. जेव्हा मी लास्टमध्ये बघते तर तेव्हा मला पण वेगळंच म्हणजे खूप असं वाटते की अरे मी 20-25 मिनटं कंटिन्यू बोलत असते. एवढं लक्षात ठेवा, कारण माझी पण एनर्जी आहे, माझा पण टाईम जाते. म्हणून तुम्ही व्हिडिओ आहे पूर्ण बघत चला आणि तुमच्या अभ्यासानुसारच मी व्हिडिओ इथे बनवत आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. चला, सेकंड पॉईंट आहे ते म्हणतात की प्रत्येक चिन्नू हा स्वतंत्र असते. पहिले सांगितलं होतं त्यांच्यात केवळ चेतनाचा इथे फरक असतो.
शरीर चिज्ञू हा कमी चेतन आहे, तर आत्मा जे चिज्ञू आहे अधिक चेतन असते. कारण बघा ना, आपल्या शरीराला क्रिया कोण करते? आपल्या आतमध्ये बसलेली एक आत्मा किंवा चैतन्य रूपण. आपल्याला जेव्हा क्रिया करायची असते तेव्हा आपण काय करतो? अधिक प्रमाणात नाही कर, पण जेव्हा आपली एखादी चांगली जर गोष्ट पाहिजे नसेल तर आपण काय तो पटापट कामं करून घेतो आहे ना. त्याचप्रकारे आपल्या शरीराचं पण काम आहे, चिज्ञूचं पण तेच काम आहे. ते म्हणतात की जेव्हा मी शरीर रूपामध्ये असते तेव्हा मी कमी सक्रिय असते, म्हणजे कमी चेतना असते. पण जेव्हा आत्मचेतन चिज्ञू जर मी म्हटलं तर तेव्हा म्हणजे अधिक चेतना इथे निर्माण होत असते. आणि परंतु दोघांचे जेव्हा कार्यक्षेत्र भिन्न भिन्न असले तरी जर जसे असले तर त्या ठिकाणी प्रश्न असा निर्माण होतो की शरीर व आत्मा यांच्यात संबंध आहे की नाही, हेही महत्त्वाचं आहे. शरीर आहे, आपण आहो, आत्मा गेली, चैतन्य रूप चालला गेले तर आपल्या शरीराचे कोणती इथे गरज पडणार आहे? मग तर आपण तर पूर्ण डेड बॉडीज बनवून जाऊ, आहे का नाही? मग कोणी आपल्या जवळ पण येणार नाही. म्हणून ते म्हणतात की जेव्हा आपण म्हटलं की शरीर आणि आत्मा जर आहे तर यांचा संबंध कसा असणार आहे, संबंध असणार ते आहे का, हे महत्त्वाचं आहे. जर सर्वच चिज्ञू शक्तीचे स्वरूप पुंज असतील तर त्यांच्यात अंतक्रिया कशी काय शक्य आहे? जर प्रत्येक चिज्ञूचे कार्यक्षेत्र पूर्णपणे भिन्न भिन्न आहे, वेगवेगळे आहे, तर विश्वात समानता अथवा एकरूपता सामंजस्य कसे शक्य आहे, हेही सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे. जर तुम्ही म्हटलेलं आहे की सगळ्यांचं प्रत्येक जे चिज्ञू आहे यांचं कार्यक्षेत्र वेगवेगळं आहे, भिन्न भिन्न आहे, डिफरन्स आहे, मग त्या विश्वाच्या जेव्हा रूपामध्ये येत असते, विश्वाचं जेव्हा कल्याण करायचं जेव्हा असते, मग त्यांची गोष्ट आली तर मग समानता कशी असते आहे ना, इक्वल कसे आले पाहिजे होते, ते एकरूपता कशी असते, युनिटी कशी बनते, सामंजस्य कसा निर्माण होतो, हे सगळं क्वेश्चन आपल्याला इथे मिळणं खूप गरजेचं असते. म्हणून लॅबनीतीस म्हणतात की मी एक तत्वाची गोष्ट करत नाही, दोन तत्वाची गोष्ट करत नाही, तीन तत्वाची गोष्ट करत नाही, तर डायरेक्ट मी अनेक तत्वाची गोष्ट करते. आणि ते अनेक तत्वाच्या गोष्टीनुसार मी फक्त म्हणतच नाही, सांगतच नाही, तर मी त्याचा युक्तिवादही दिलेला आहे. हे तुम्ही पहिलेच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असणार आहे, ठीक आहे. म्हणून ते म्हणतात की विश्वाचं जेव्हा तुम्ही म्हणतात की चिज्ञू आहे, शक्तिमान आहे, चेतन आहे, सगळ्याच गोष्टी आहे, अभौतिक आहे, स्पिरिच्युअल आहे, आध्यात्मिक आहे, सगळ्याच गोष्टी केलेल्या आहे, पण जेव्हा प्रत्येक गोष्ट ते चिज्ञूचे कार्य वेगवेगळं असले, भिन्न आहे, मग जेव्हा सृष्टीचा जेव्हा विकासाची जेव्हा गोष्ट येते मग ते एकरूप कसे होतात, समानता कशी होते, सामंजस्य कसा निर्माण होतो, या सगळ्या पण गोष्टीचा इथे अंतर्भाव इथे केलेला असणार आहेत. मग या दोन्ही प्रश्नांचे उत्तर जर आपण दिले तर लॅबनीतीचं पूर्वस्थापित सामंजस्याचा इथे विचार करत असतो, सिद्धांताच्या आधारे देण्याचा प्रयत्न करत असतो. चिज्ञू स्वतंत्र आणि निरपेक्ष असूनही एका दुसऱ्याचा सहयोग करत असतात, ठीक आहे. म्हणजे ते काय म्हणतात, हे जरूर वेगवेगळे असले, जरी भिन्न भिन्न असले तरी जरी ते स्वतंत्र असले तरी फ्रीडम आहे, त्यांना सगळ्याच गोष्टी आहे, पण तरी ते काय आहे, निरपेक्ष असूनही दुसऱ्याचं काय करते, सहयोग करत असतात. आणि सहयोग करणं महत्त्वाचं असते, कारण एकाशी दुसऱ्याचं जर आपल्याला जर काय म्हणतो काम करून घ्यायचं असेल तर पहिले त्याचं काम करावं लागते, नंतर आपलं काम होत असते, बरोबर आहे ना. म्हणून ते म्हणतात की निरपेक्ष असून सुद्धा ते काय एक दुसऱ्यास काय मदत करतात, सहयोग करत असतात. आणि त्याचमुळे विश्वात नियम आणि व्यवस्था असते, आणि विश्वातील नियम आणि व्यवस्था, एकता आणि सामंजस्य याचे कारण ईश्वरच असले पाहिजे, आणि ईश्वरच आहेत, ठीक आहे. ते म्हणतात की हे जे सगळं मी सांगत आहे, हे जे आपण म्हणत आहोत, तर हे याच्यामध्ये जेही नियम आहे सांगत आहे, रूल सांगितले, त्यांची अवस्था सांगितली, त्यांची एकता सांगितली, सामंजस्य सांगितलेलं, हे सगळं कोणाच्यामुळे आहे, ईश्वरामुळे असणार आहेत. आणि ईश्वरच त्यांचं काय करते, सामंजस्यपणा इथे निर्माण होत असते, निरपेक्ष असून सुद्धा एकमेकांना मदत करण्याची, हेल्प करण्याची त्यांची इथे काय असते, आपल्याला क्रिया दिसत असते. सामंजस्य ईश्वराद्वारे सृष्टीच्या पूर्वीच त्यांच्या ठिकाणी स्थापित असले पाहिजे. आणि चिज्ञूची जी सृष्टी आहे निर्माण करताना ईश्वराने कशी व्यवस्था निर्माण केलेली आहे, हे तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि सर्व चिज्ञूचं समान परिवर्तन इथे होईल, ठीक आहे. म्हणजे हे चिज्ञू जे आहे सगळे समान परिवर्तनानुसार इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि समानतेचा कोणी सिद्धांत सांगितलेला आहे, स्पेनोजाने सांगितलेला आहे. म्हणून मी म्हटलं होतं डेकार्त आणि स्पेनोजा, त्याच्यानंतर लॅबनीतीस झालेल्या बुद्धिवादी असूनही एकमेकांचा हात घेऊन चालत आहे, असं काही नाही. काही त्याच्यामध्ये त्यांनी काही खूपच दोष सांगितलेले, जे गुण घ्यायचे तेवढेच घेतलेले असणार आहे, जेवढे घ्यायचं तेवढंच घ्यायचं, बाकीचं सोडून द्यायचं, ठीक आहे. तसंच लॅबनीतीसनी पण केलेलं आहे. मला हे पटत आहे तर मी हे त्यांचा सिद्धांत घेणार आहे आणि त्याच्याबरोबर चालणार आहे, ठीक आहे. म्हणून एकातील क्रियेसारखीच दुसरी क्रिया घडून येते. चिज्ञू खिडकी विरहित आहे, म्हणजे विंडोलेस आहे, लक्षात ठेवायचं. चिज्ञू काय आहे, खिडकी विरहित आहे, विंडोलेस आहे.
असूनही एकमेकांचे सहयोग होते. सर्व चिन्हूत एक समानच क्रिया निर्माण होते. भिन्न भिन्न असून सुद्धा एकच आहे. बघ समोरच मी सांगितलेच होतं. ठीक आहे. पूर्वस्थापित सामंजस्य जेव्हा व्याख्या करताना लॅबनिथिसनी 2 उदाहरणाचा इथे आधार घेतात. तर ते म्हणतात की पहिलं जेव्हा मी उदाहरण सांगून राहिलेलं आहो तर म्हणतात एकदा संगीतातील जे आहे उदाहरण सांगत आहे. आपण म्युझिक बघत असतो, ऐकत असतो, बघत नाही ऐकत असतो. तर वाद्ययंत्र भिन्न भिन्न असतात, परंतु सर्वांमधील जेव्हा मिळून एकाच सुराची जेव्हा निर्मिती होते, एकातील क्रिया दुसऱ्यात प्रक्रिया निर्माण करत नाही, तर सर्वांमध्ये समान स्वरांची इथे निर्मिती होत असते. आणि म्हणूनच काही वाद्ययंत्रातील भिन्नतेमुळे संगीतात अथवा त्या स्वरात विषमता निर्माण होत नाही, तर त्यांच्यात एकता निर्माण होत असते. म्हणजे बघा इथे आपल्याला म्युझिक, संगीत माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना, ऐकता तुम्ही. ठीक आहे. संगीतमध्ये वाद्य किती प्रकारचे असते बेटा? खूप प्रकारचे असते. तुम्ही मला तबला असते, वीणा असते, अजून ऑर्केस्ट्रा जेही असेल तेही असते, सगळ्याच गोष्टी असते. तुम्हाला माहिती आहे, मला पण माहिती आहे. म्हणजे आणि त्याच्यामध्ये जे कार्य करणारे लोकही वेगळे असते, भिन्न असते, त्यांची शैली पण वेगळी असते. पण जेव्हा सारे गम पध नीचं हे जे 7 स्वर जेव्हा आपल्याला ऐकायला मिळते, तेव्हा त्यांचं एकदम जे म्हणून का जो वे आहे किती युनिक तरीकेने आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे ते वाद्य तरी वेगळे असते, लोक जरी वेगळे असले तरी त्याच्यामध्ये जे स्वर आहे ते एक समान पाहायला मिळते. असं वाद्याचं उदाहरण कोणी दिलेलं आहे? लॅबनिथिसनं दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे, लक्षात ठेवायचं. एक्झामचे ओरिएंटेड जर उदाहरण जर देता आलं तर आपल्याला वाद्याचं इथे संगीताचं उदाहरण देता आलं पाहिजे. म्हणजे त्याच्यामधले जे समानता आहे, जे स्वराची समानता वेगवेगळी असते. सारे गम पधनीचं हे 7ही जे आहे आपल्याला स्वर आहे हे वेगवेगळे असले तरी जेव्हा संगीताच्या मार्फत जेव्हा चालत असते तर त्यांचा जो राग असते तो खूप वेगळा दिसते. आणि आपल्याला जेव्हा ऐकायला मिळते तेव्हा त्याचं काय ते एक युनिकनेस, एकदम आपल्याला एकदम वेगळी व्हेरायटी इथे पाहायला मिळत असते. आणि म्हणून याचं लॅबनिथिस म्हणतात की मी संगीतातील वाद्याचं इथे काय देत आहे, उदाहरण देत आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे 2 घड्यामधील गतीमध्ये समानता असते. आता त्यांनी एक वॉलची पण गोष्ट सांगितली आहे. वॉल म्हणजे भिंत नाही, वॉलची गोष्ट नाही, घडीची गोष्ट सांगितली, क्लॉकची गोष्ट सांगितलेली असणार आहे. ठीक आहे. ते म्हणतात की 2 घड्यामध्ये जरी वेगवेगळे असले तरी आता आपल्या घरी बघा 2-3 तर घडी असतेच असते. एक हॉलमध्ये असते, एक आपल्या बेडरूममध्ये असते, एक किचनमध्ये असते, जे वॉटेवर जेवढे घडी असेल तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये समानता कशी असते ते म्हणतात. ते म्हणून एकाची वेळ दुसऱ्याच्या वेळे समानच असते. लॅबनिथिसच्या मतानुसार घडीचंही घडी बनविल्याने त्या घडी कशा प्रकारे बनल्या आहेत की एका समानच दुसऱ्यात वेळ झालेली असेल आणि म्हणजेच दोन्ही घडीतील यंत्र एकदम समान आहे. घडी बनवणारा कारागीर नंतर त्यात कसल्याच हस्तक्षेप करत नाही. आता बघा हे जे घडी आहे आपल्याकडे, आपण जे भिंतीला अटकून ठेवून देतो किंवा आपल्या मोबाईलमध्ये असते किंवा आपल्या हातामध्ये पण वॉच असते, तर हे जे म्हणतात तर घडी बनवणाराही किती हुशार कारागीर असला पाहिजे. जरी घडी आपल्या वेगवेगळी व्हेरायटी दिसत असली तरी त्याच्यामधले जेही आकडे असतात किंवा जेही आपण म्हणून की टायमिंग असतात ते आपण आपल्यानुसारच ठरवत असतात. पण तरीही त्यांना समोर आणि मागे जायची गरज नाही आहे. तर ते एका गतीने फिरत असतात, एका वेमध्ये फिरत असतात. म्हणजे बघा संगीतानुसार त्यांनी पण विचार केलेला आहे. घडीच्या नॉर्मल आपण आपल्या घराच्या घडीच्या नुसार त्यांनी विचार केला आहे, क्लॉकचा विचार केलेला आहे. म्हणजे बघा किती सुंदर त्यांचे विचार आहे. लॅबनिथिसने डायरेक्ट आपल्याला ग्राउंड फ्लोअर म्हणजे दगडापासूनचे त्यांनी अचेतन तत्वापासून जेव्हा विचार केलेला आहे, आता त्यांनी काय केले, संगीताच्या तत्वानुसारही विचार केलेला आहे आणि घडीच्या क्लॉकनुसार पण इथे विचार केलेला असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ते कसलाच हस्तक्षेप करत नाही, कोण कारागीर नंतर. ठीक आहे. आणि हा त्याने बनवताचा समानता निश्चित करून ठेवली आहे. कला एक प्रकारच्या 2 उदाहरणावरून जेव्हा आपण बघितलं त्याच्यामध्ये विश्वातील साम्य एकता पण दिसून येते, त्याची पण व्याख्या केलेली आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये त्यांनी देहात्मवादाच्या समस्येचे पण इथे निराकरण केलेले असणार आहे. ठीक आहे. समस्येचे पण इथे निराकरण केलेले असणार आहे. म्हणजे या दोघांच्या पण जेव्हा व्यक्तीचा जेव्हा विश्वाचाही विचार करत आहे, आपल्याला म्हणून की देहात्मत्वाचा म्हणजे जे विचार करत आहे, म्हणजे त्यांचे तत्व जे आहे संगीतानुसार पण चालत आहे
आणि काय आहे घडीच्या नुसार पण इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे विश्वातील समानता आणि एकतेची व्याख्या पूर्वस्थापित सामंजस्य सिद्धांताने केलेली आहे, त्याचप्रमाणे शरीर आणि आत्मा यांची जी आहे जो वे आहे, जे व्याख्या आहे लॅबनिथिसने जेव्हा आपल्याद्वारे जेव्हा आपण म्हणून की केलेली होती, त्यानुसार देकार्डच्या मतानुसार शरीर आणि आत्मा यांच्यात अंतक्रिया कशी होते, इंटरॅक्शन कसा होते, त्यामुळेच शरीर हे आत्म्याने आणि आत्मा हे शरीराने प्रभावित होत असते. आणि स्पिनोझा दोघांमध्ये समांतरवादाची स्थापना कशी करतात, समांतर म्हणजे पॅरलिझम कसे करतात, समान कशी असतात. आणि अर्थात जड आणि चेतन एकच द्रव्याची दोन रूपे आहे. तर इथे आपण ग्ल्युलिक्स आणि मेलेब्रांच जे आहे ते देहात्म निर्मितवादाची स्थापना करत आहे. म्हणजे जे ते म्हणतात की आत्मा आणि जेव्हा शरीराची गोष्ट आली, माइंड अँड बॉडीची गोष्ट आली, तेव्हा काय आहे आपल्याला डेकार्त आहे ते अंत्यक्रिया करत आहे. त्यांचाही विचार इथे लॅबनिथिसने केलेला आहे. स्पिनोझाच्या समांतरवादाचा पण गोष्ट केलेली आहे, म्हणजे समान पण असल्या पाहिजे. आणि त्याच्यानंतर बाकीचेही तत्त्वज्ञानी येऊन गेलेले आहे, त्यांचा पण इथे विचार केलेला असणार आहे. म्हणजे ते म्हणतात की मी एकाच तत्वाला म्हणत नाही, 2 तत्वाला म्हणत नाही, 4 न 5 तत्वाला म्हणते, मी अनेक तत्वाची इथे गोष्ट करते. मी सगळ्यांचं इथे काय करत आहे, मिक्सचर ऑफ जे खिचडी करून आलेला आहो. पण माझं तत्व आहे युनिक आहे आणि युनिक असल्या कारणाने मी त्याचा युक्तिवादही देतात, ते प्रूफ करण्याचा प्रयत्न पण करत आहे, असं कोण म्हणतात, लॅबनिथिस म्हणतात. आणि लॅबनिथिसच्या मतानुसार शरीर आणि आत्मा यांच्यातील संबंधाचे कारण काय, तर ईश्वरानेच शरीर चिज्ञू आणि आत्मा चिज्ञू याची निर्मिती करून त्यांच्यात नियत संबंध स्थापित करून ठेवलेला असणार आहे. आणि तेही स्वतंत्र आणि कसे असले पाहिजे, म्हणजे निरपेक्ष असले पाहिजे. आणि त्यांचे सहयोगी जे संबंध आहे हे दोन्ही एकाच विकासाचे काय आहे 2 स्तर इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे जेव्हा विकास घडवून आणायचा असेल तेव्हा आपल्याला आत्माचिज्ञू आणि शरीर चिज्ञू या दोघांचाही इथे विचार करावा लागणार आहे. जेव्हा डेव्हलपमेंटची गोष्ट येते तेव्हा सगळ्यालाच घेऊन चालावं लागते. ते म्हणतात की लॅबनिथिसने घडीच्या गतीतील समानतेच्या उदाहरणाद्वारा शरीर आणि आत्मा यांच्या संबंधावर प्रकाश टाकलेला आहे. बघितलेलेच होतं आपण उदाहरण, ठीक आहे. तर शरीराच्या गती जसं जशी क्लॉक म्हणजे घडीची गती जशी असते त्यांची जशी समानता असते, त्याच्यामध्ये जो वे असते, त्याच प्रकारे आपल्या शरीर आणि आत्म्यामध्ये पण तोच समानता असते. तसाच संबंध, तसाच प्रकाश इथे पाहायला मिळते. कोणतेही 2 घडीतील समानतेची कारणे इथे जर आपण बघितलं, समानतेची 3 कारणे इथे आपल्याला पाहायला मिळते. तर 2 घडीतील समानतेची 3 कारणे इथे असू शकतील. पहिला जो आहे ते आहे की दोन्ही घडीचे यंत्र एकसारखेच असतील आणि ती दोन्ही कोणत्या तरी माध्यमिक यंत्राच्या द्वारे जोडली गेलेली असेल, आहे की नाही. म्हणजे आपल्या जे घडी असते ज्याच्यामध्ये काय असते, एक मशीन असते आणि त्या मशीनद्वारेच आपली काय असते ते दोन्ही तत्व इथे जोडल्या गेलेली असते. काटे जोडले असते, मिनिट काटा, सेकंद काटा वगैरे असते, ठीक आहे. की ज्यामुळेच एकातील क्रियेने दुसऱ्या क्रियेला उत्पन्न केले असेल. देकार्डच्या आंतरक्रियावादांची इथे उदाहरण आवश्यक आहे. त्यांच्या मतानुसार जी पिनियल ग्रंथी असते, पिनियल जो कॉट असते, ठीक आहे, पिनियल ग्रंथी असते, पिनियल जे असते ते जे आपण बघितलेलं आहे आपलं जे आहे ब्रेन, आणि ब्रेनच्या खाली आपले शरीर जे असते त्याच्यात जे मनकं जे असते आपलं हे मागचं पाठीचं, ठीक आहे, जे मान असते त्याच्यामध्ये काय असते पिनियल ग्रंथी असते. त्या पिनियल ग्रंथीचे असं मिलनबिंदू इथे पाहायला मिळते. आणि लॅबनिथिसच्या ज्या डेकार्डचे जे मत इथे मान्य नाही, कारण की शरीर आणि चिज्ञू आत्मा ही जी चिज्ञू आहे इथे भिन्न आहे, दोन्ही वेगवेगळे आहे. हे दोन्ही चिज्ञू खिडकी विरहित आहे, विंडोलेस असल्या कारणाने ते त्यांनी पहिला इथे युक्तिवाद सांगितला होता. सेकंड म्हणतात की 2 घडीतील गतीमध्ये समानता असते. जर त्याने एखादा कुशल कारागीर सतत बरोबर करीत असेल तर देहात्म निर्मितीवादी त्यांच्या मतानुसार ईश्वर हाच दोघांच्या संयोगाचे कारण असू शकते. लॅबनिथिसला देहात्म निर्मितीवादाचे हे मतही मान्य नाही. म्हणजे ते म्हणतात की जर 2 घडीतील गतीमध्ये समानता आहे तर ती समानता एकदम कुशल कारागिरांनी केलं असेल, सतत प्रयत्न केला असेल, तेही बरोबर असेल. देहात्मवादी म्हटलेलं आहे, देहात्म निर्मितवादी म्हटलेलं आहे, तर ईश्वर हाच काय आहे या दोघांच्या संयोगाची इथे कारण असणार आहे. तर दोघांच्या संयोगाचं कारण कोण असू शकते, ईश्वरच असू शकते, असं कोण म्हणतात, लॅबनिथिस म्हणत आहे. तिसरा युक्तिवाद ते म्हणतात की 2 घडीत समानता असू शकते जर त्यांची निर्मिती कशा
हेतूने झालेली आहे, हे महत्त्वाचं आहे. दोन्ही संयोग जर म्हणत आहो आपण, तर त्यांच्यातील संयोग व पूर्वी जे निर्मित आहे, पूर्वी स्थापित आहे, त्यांचे जे नियम आपल्याला त्यांची आता समानता कशी असते हे जर आपल्याला बघायचं असेल तर लेबनिझ म्हणतात की लेबनिझ कुशल कारागिरांना रूपात ईश्वराचा इथे स्वीकार करावा लागत आहे, परंतु त्यामध्ये ईश्वराचा सतत हस्तक्षेप मान्य नाही. ते म्हणतात की ईश्वराला काही कामं नाही का, सगळं त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत आहे, काही ना काही तर वेगळ्या प्रकारे पण आपल्याला इथे हँडल करावं लागत असणार आहे. मग जर संयोगच आहे, पूर्वस्थापितच आहे, मग त्याच्यामध्ये नियम आहे, जे रूल आहे, जे समानता दिसत आहे, ते लेबनिझच्या मध्ये काय तर कुशल कारागिरांच्या रूपामध्ये काय आहे, ईश्वर आहे, आणि हे मला ईश्वराचा सतत हस्तक्षेप जो आहे हा मान्य नाही आहे. ठीक आहे, याचे 3 युक्ती त्यांनी 3 इथे आपल्याला काय म्हणून त्यांना मान्य नाही आहे हे सगळं त्यांनी युक्तिवाद सांगितलेलं असणार आहे. ठीक आहे, तर वरील घडीच्या उदाहरणाद्वारे लेबनिझनी जड आणि चेतन यांच्यातील समस्येचा निराकरण करण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. जड आणि चेतन देकार्त म्हणतो की ज्याप्रमाणे नितांत भिन्न भिन्न तत्व नाही, त्याचप्रमाणे स्पिनोझा पण त्यांनी समानताही नाही, तर त्यांच्यात एक प्रकारचा काय आहे संबंध आहे. तो संबंध हा काय निर्वत आहे, त्या स्वरूपाचा संबंध आहे, आणि तो ईश्वरानेच नियत करून ठेवलेला आहे. असं नाही की काही संबंध आला बस काही नाही बस झालेला आहे, असं नाही आहे. तो ईश्वरापासून पहिलेपासूनच निर्मित आहे. आपण म्हणतो ना की कोणी कोणाला असं काही भेटत नाही, पहिलेपासूनच काही ना काही ते लिहिलं असं आपले कर्म असते, म्हणून ते म्हणतात की ईश्वराने इथे पहिलेपासूनच तयार करून ठेवून दिले, असं काही नाही आता आलं ना सगळं केलं आहे ना, असं नसते म्हणते. तर ते म्हणतात की सगळं ईश्वरानेच पहिलेचे नियम ठरवून ठेवलेले आहे, नियत आहे त्यांचीवाली. आणि लेबनिझला पूर्णतः अचेतन रूपात जेव्हा जडाची सत्ता मान्य करीत नाही, तर देकार्त तेव्हा जड आणि चेतनेला नितांत भिन्न असे मानतात, आणि म्हणून त्यांच्यात तत्वज्ञान जे आहे द्वैतवादाचं इथे स्पष्टीकरण मिळत असते. म्हणून देकार्तला द्वैतवादी म्हटले जाते. ठीक आहे, जड आणि चेतनाचा किंवा शरीर आणि मनाचा त्यांनी विचार केलेला आहे. तर लेबनिझच्या मतानुसार जड याचा अर्थ काय, तर चेतनेची कमी मात्रा. ठीक आहे, जड म्हटलं काय, जड म्हणजे काय, भौतिक वस्तू, म्हणजे याच्यामध्ये चेतनाची कमी प्रमाणात असणार आहे, पण असणार आहे. त्यालाच आपण असं अचेतन असे म्हणता येणार नाही, की त्यामध्येही जेवढी जडता असते तेवढेच त्यांच्यात निष्क्रियताही घडून येत असते, आणि जी जडता ही निष्क्रियतेच्या देयक असल्याकारणाने ईश्वर हाच काय आहे, पूर्णतः चेतन आहे, आणि संपूर्णतः काय आहे, सक्रिय सुद्धा असणार आहे. ईश्वर काय आहे, सगळं शक्तिमान आहे, त्याला सगळ्याच गोष्टी येते, म्हणून ते कसे असणार आहे, चेतन असणार आहे, चेतन रूपात असणार आहे, आणि पूर्णतः हा जो शब्द आहे सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे, आणि ते काय आहे, सक्रिय सुद्धा असणार आहे. ईश्वराशिवाय अन्य सर्व चिन्नू मध्ये जर बघितले तर जडता ही कमी अधिक प्रमाणात आवश्यक आपल्याला पाहायला मिळते. आता एवढं जेव्हा आपण विवेचन केलेलं आहे, एवढं जेव्हा आपण सांगितलेलं असणार आहे, तर पूर्वस्थापित सामंजस्य दृष्टिकोनातून जेव्हा आपण गोष्ट करत आहोत, हा आपला सिद्धांतच आहे पूर्वस्थापित सामंजस्यचा. ते म्हणतात की पहिलं जे गोष्ट येणार आहे, पहिली जी आपली पायरी असणार आहे, तर निसर्गात जड किंवा पोकळीता कसल्याचं वाटत नाही, आणि सातत्याच्या नियमानुसार जर निसर्ग हा अविरतपणे चालणारी श्रेणी आहे व निसर्गातील सर्व घटक अखंडितपणे अंशात्मक का बरं होईना, तर कमी अधिक प्रमाणानुसार एकमेकांची काय करते, क्रमाक्रमाने जोडणी करत असतात. गुणात्मक पण भेद आपल्याला पाहायला मिळते, त्यांच्या क्रियेच्या प्रकारानुसारही ते ठरत असते. स्थिरता पण असते, गती पण असते, चांगले पण असते, वाईटही असते, सगळ्याच गोष्टीचा इथे आपल्याला फरक इथे पाहायला मिळत असते, आणि ते काय अंशात्मक पण असते, काही प्रमाणात का होईना त्याच्यामध्ये चेतन तत्व इथे आपल्याला पाहायला मिळत असते. सेकंड जो पॉईंट आहे तो बघणार आहोत आपण, विश्वातील कोणतीच गोष्ट अर्थहीन राहत नाही, अतिरिक्त राहत नाही. पहिले पण मी सांगितलेलं होतं की देवाने जेव्हा आपल्याला पृथ्वीवरती पाठवलं, एका दगडाला का बरं नाही, एखाद्या जीवाला का बरं नाही, आपण एखाद्या सोंड्याची पण गोष्ट आपण जर घेतली तर तो सोंडा पण काय आहे, एक प्रकारचा जीव आहे. आताच मी गहू बाहेर टाकले, त्याच्यामध्ये पूर्ण जे आहे कचरा साफ केलेला आहे, तर मला एकदम छोटे छोटे पांढरे इथे सोंडे दिसले. म्हटलं नाही, याच्यामध्ये पण चेतन तत्व असणार आहे, काही ना काही त्याच्यामध्ये पण काय असणार आहे, क्रिया आहे. कोणालाही अर्थहीन म्हणून देव कधी पाठवत नाही, कुठले ना कुठले त्याच्यामध्ये कुशलता इथे देतच असते, आणि म्हणून त्याच्यामध्ये सुपर फ्लो जो असते तो त्याच्यामध्ये संबंधित असते असले पाहिजे. आणि निसर्गातील कोणतेच दोन वस्तू किंवा घटना या तंतोतंत एक समानच नसतात. ठीक आहे, त्या वेगवेगळ्याच असतात, त्या संपूर्णपणे परस्पर समान असल्या तर त्या एकाच व अभिन्न होऊन जातील. याच लेबनिझच्या अविवेचनुसार जर आपण जर विचार केला, हे जे नियम आहे आपल्याला पाहायला मिळते. तिसरा जो युक्तिवाद ते म्हणतात की तिसरा काय आहे, तर ज्याप्रमाणे सर्व वस्तूत
संपूर्णपणे भिन्न नसतात, त्याप्रमाणे त्या पूर्णपणे एकही नसतात. आपण पूर्णपणे भिन्न म्हणू शकत नाही आणि पूर्णपणे एकही आहे, समानही असे म्हणू शकत नाही. प्रत्येक चिन्हूची भिन्नता ही त्यांच्या क्रियाशीलता अथवा शक्तीवरून ओळखली जाते आणि प्रत्येक चिन्हूला आपण आहे तसे असल्यासाठी आपण काय म्हणून समर्थवान आहे, सामर्थ्यात्मक आहे आणि यांचे हे जे आहे पर्याप्त हेतूचा जो नियम आहे इथे आपल्याला मान्य करावा लागते. आपण मागे पाहिल्याप्रमाणे चिन्हूची एक अखंड श्रेणी आहे, पहिलेच बघितलं होतं. श्रेणीतील प्रत्येक घटक चिन्हूला स्वतःचे आपण म्हणून की अनन्यसाधारण महत्त्व आहे, खूप वेगवेगळे आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्याच्यामध्ये तर कोणतेही चिन्हू हा असमर्थ्य असे नसते. तर श्रेणीतील एखादा घटक चिन्हू कितीही कमी सामर्थ्यवान असला तरी पण त्याच्यामध्ये क्षीण का बरं असो ना, तर पूर्ण नैसर्गिक श्रेणीमध्ये जेव्हा वैशिष्ट्यपूर्ण आणि अनन्यसाधारण जेव्हा स्थान निर्माण होते तर त्यांचे हे कार्य इतर कोणत्याही चिन्हू करू शकत नाही. कारण सगळ्यांना वेगवेगळ्या व्हेरायटी आहे, वेगवेगळं कामं दिलेली आहे, सगळे वेगवेगळे तिथे समान असून सुद्धा समान नाही आहे. कोणती पण गोष्ट एकाच वेळी दोन गोष्टी इथे घडू शकत नाही असं कोण म्हणतात, लॅबनिथिस्ट म्हणतात. आणि यावरून असे स्पष्ट होते की विश्वातील प्रत्येक वस्तू घटना किंवा आपण घटक म्हणून व्यक्ती किंवा अनन्यसाधारण जेव्हा महत्त्व प्राप्त झालेलंच आहे तर त्यामध्ये ती अद्वितीय आणि अर्थपूर्ण असते. म्हणूनच कोणाला आपले स्वतःचे जीवन हे रिकामे अर्थशून्य आहे असे वाटायचे काही पण कारण नाही. जेही व्यक्ती आहे स्वतःमध्ये युनिक आहे. आपण म्हणतो रे ते व्यक्ती खूप सुंदर आहे, ती पोरगी खूप सुंदर आहे, तिचं खूप पण लक्षात ठेवायचं दुसऱ्यांना सुंदर म्हणायच्या पहिले आपल्याकडे बघायचं, कारण आपल्यामध्ये पण काय एक युनिकनेस असते. आपण ही सगळ्यांपेक्षा वेगळं असतं म्हणून दुसऱ्याला सुंदर म्हणायच्या बदली मी खूप सुंदर आहे हा शब्द वापरायचा, कारण मला सगळ्या गोष्टी येते. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करता तेव्हा तुमच्यामध्ये सगळ्याच पॉझिटिव्ह इथे सुरू होते, लक्षात ठेवायचं ते. म्हणूनच म्हणतात की बघा लॅबनिथिस्टने तेव्हा जेव्हा विचार करून ठेवला होता तर आजही आपल्या काय सायकोलॉजिकलनुसार जर बघितलं, मी जर मला काही येत नाही, अरे मी काहीच नाही करू शकत, आज मी म्हटलं सर मला 5-6 वर्षापासून मी व्हिडिओ करून राहिली, माझे व्हिडिओ चॅनल अजूनपर्यंत मॉनिटाईज नाही झाले, असं नसेल मी कशाला याच्यामध्ये काम करू, असं जर मी एकदम म्हणजे शून्यपासून जर म्हणजे एकदम अर्थहीन जर विचार केला असता तर मी आज तुमच्यापर्यंत पोहोचली नसती. माझे तुम्ही व्हिडिओ बघितले नसते, असे कसे पण होऊन पण तुम्ही बघत आहात हेही मला चांगलं वाटते, मला मेसेजही करता तेही चांगलं वाटते. पण तुम्ही मला माझ्या टॉपिकच्या रिलेटेड मेसेज पाठवता मला खूप चांगलं वाटेल, गुड आहे, नाईस आहे असं जर पाठवलं तर मला पण काय होणार आहे, खूप चांगलं वाटते. कारण मी पण इथे अर्धा तास काय कंटिन्यू इथे काय फ्लोमध्ये बोलत असते तर माझे गळा दुखत असते. ठीक आहे, एवढं तरी तुम्ही माझ्यावरती थोडंसं कृपा करू शकता, चांगले मेसेज पाठवून. ओके, आता ते म्हणतात की कुठलीही गोष्ट इथे अर्थ शून्य नाही आहे, सगळ्यांमध्ये अर्थ आहे. म्हणूनच म्हणायचं कधी पण पॉझिटिव्ह विचार करायचा, मी चांगली आहे, माझं सगळं चांगलं आहे, मी असं आहे तसं आहे, म्हणजे स्वतःबद्दल चांगलं सोचाल तर तुमचं पण सगळं चांगलं होणार आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून ते म्हणतात की ईश्वराने जेव्हा सगळ्यांचा विचार जेव्हा केलेला आहे, सगळ्यांमध्ये एक युनिकनेस आहे, सगळ्यांच्या जीवामध्ये अर्थपूर्ण आहे, कोणीही अर्थशून्य नाही आहे. मग तुम्ही कशाला एकदा स्वतःला डिप्रेस करत बसता, थोड्या हॅपीनेसची गोष्ट करत जा, थोडी चांगल्या गोष्टी करत जा. तर ते म्हणतात की अशा प्रकारे शरीराने जेव्हा आत्म्याच्या ठिकाणी असलेला जो पारंपरिक संबंध आहे, बुद्धिवादी आहे, काय म्हणून आपण तत्ववेत्यासाठी एक मोठी जेव्हा समस्या निर्माण झालेली आहे, या समस्येचे उत्तर डेकार्त, स्पिनोझा आणि लॅबनिथिस्टने आपल्या तिघांनीही इथे भिन्न मते मांडलेली आहे. बघितले आहे तुम्ही, हा शेवटचा व्हिडिओ असला आहे तर डेकार्तचा आहे, स्पिनोझाचं पण आता मी व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. त्याच्यानंतर ह्यूम आहे, ठीक आहे. तर ते म्हणतात की तिघांनी जेव्हा वेगवेगळे मत मांडलेले आहे, वरील विवेचनावरून आपल्या लक्षात आलेलेच आहे की त्यांचा वेगवेगळा वे असणार आहे, सांगण्याचा दृष्टी आहे, त्यांची वेगवेगळी दृष्टी आहे, सिद्धांत वेगळे असतील, पण त्यांचा जो बुद्धिवादाचा जो सिद्धांत आहे हा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे. आता आपण मूल्यमापन म्हणजे काय शेवटचाच टॉपिक असणार आहे, म्हणजे शेवटची PPT असणार आहे, एवढं लक्षात आलंच आहे तुमच्या. तर लॅबनिथिसच्या चिन्हवादाचे जेव्हा मूल्यमापन केले ते म्हणतात की लॅबनिथिसचा चिन्हवाद हा त्यांच्या तत्वज्ञानातील सगळ्यात महत्त्वपूर्ण असा सिद्धांत आहे. अरे बाबा, सगळ्यांनी मी मांडलेला आहे म्हणते तर माझा सगळा सिद्धांत एक युनिक असणार आहे, महत्त्वपूर्णच असणार, तेव्हाच मी मांडला ना, तेव्हाच मी एवढ्या गोष्टी इथे करून राहिले आहे ना, मग त्याच्यामध्ये काही ना काही युनिक असणारच आहे, महत्त्वाचं असणारच आहे. त्यांचे चिन्ह हे चेतन परमाणू आहे, ते विश्वाचे अंतिम अवयव आहे, ते नित्य अनंत आहे, त्यांच्या चेतनेमुळेच सर्व विश्व चेतन रूप होते. अचेतनाचे इथे कुठेच अस्तित्व राहत नाही, कारण अचेतनची गोष्ट केलेलीच नाही आहे. अचेतन म्हटलं तर तो ग्राउंड फ्लोअरचा तो दगड आहे, त्याच्यामध्ये काही ना काही प्रमाणात चेतन तत्व असते, हेही त्यांनी सांगितलेलं असणार आहे. ठीक आहे, तर विश्वातील कण व हा चेतनयुक्त आहे, चिन्मय आहे, एकच आहे, अनंत आहे, विभू आहे, आपण म्हणून की चैतन्यमय आहे.
चैतन्याची पण गोष्ट करते, अभिव्यक्ती आहे, विभिन्न आहे, सरावरती काम करत आहे. चिन्नूचे जे भिन्न भिन्न स्तरही आपण इथे बघितले, तरी पण चेतनेच्या कमी अधिक प्रमाणामुळेच वस्तूमध्ये भेद आहे, परंतु तात्विक रूपात हे एकाच शृंखलेच्या कडे आहे. जर बघितलं जशा या प्रकारे आपली एक चेन चालत असते, त्या प्रकारे पण काय असते त्याच्यामध्ये पण इथे भिन्नता असली तरी पण त्याच्यामध्ये काय एक शृंखला, एक क्रम दिलेला असणार आहे. असूनही सुद्धा ते काय आहे, कळे आहे. असं असले तरी पण त्यांच्या चिन्नूमध्ये तर काही ना काही दोष तर असणारच आहे. आता बघा, पहिले पण म्हटलं होती की कुठली पण गोष्ट 100% नसते, 100% नसते, तर काही ना काही त्याच्यामध्ये पण 1% का होईना, का बरं 1% का होईना त्याच्यामध्ये पण दोष असल्या पाहिजे. आता तुम्ही हेअर कटिंग करायला जाते, मॉलमध्ये जाता, कुठेही जाता, तरी तुम्हाला 99 रुपयाचं तिथे आपल्याला प्राईस दिली जाते, तरी तुम्ही ते लोक काय करतात, 100चीच नोट काढतात, त्याच्यापेक्षा जास्तच काढते. मग लोक लॅबनी तेच म्हणतात की माझा मी एवढा जरा विचार केलेला आहे, चिन्नूचा असे आहे तसे आहे, एवढा सुंदर विचार केलेला आहे, एकदा दगडापासून जेव्हा मी विचार केलेला असणार आहे, तर काही ना काही दोष तर तुम्हाला पण सहन करावाच लागणार आहे ना. मी सगळ्याच गोष्टी जर चांगल्या म्हणेन तर काही ना काही दोष तर पण आपल्या पदरात आल्या पाहिजे. ठीक आहे, असं कोणाचं मत आहे? लॅबनीतीसचं मत आहे. इथे लॅबनीतीसचा हा पार्ट शेवटचा होता. इथे हा लॅबनीतीसचा पार्ट पूर्ण संपलेला असणार आहे. फ्रेंड्स, मला माहिती आहे का व्हिडिओ खूप लॉंग झालेला आहे, तरी तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण मी पण अर्धा तास कंटिन्यू इथे बोलून राहिलेली आहे. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय बाय, थँक्यू.